श्री स्वामी समर्थ. मकर राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळणार का? करिअरमध्ये नवीन संधी मिळेल का? व्यवसायात अपेक्षित यश आणि आर्थिक लाभ मिळतील का? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील की काही मतभेद समोर येतील? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? विद्यार्थ्यांना यश मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती विशेष काळजी घ्यावी लागेल? चला जाणून घेऊया या आठवड्यात मकर राशीच्या व्यक्तींसाठी ग्रह कोणते संकेत देत आहेत. चला पाहूया मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संयम, सातत्य आणि प्रगतीचा ठरण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी हळूहळू कमी होतील आणि कामांना अपेक्षित गती मिळेल. तुमच्या मेहनतीची आणि प्रामाणिकपणाची दखल घेतली जाईल. या आठवड्यात काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात, पण त्या तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य आणि विश्वास तुमचा आत्मविश्वास वाढवेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. काही नवीन व्यक्तींशी ओळख होईल आणि त्या ओळखी भविष्यात करिअर किंवा व्यवसायासाठी उपयोगी पडू शकतात. शिस्त, संयम आणि योग्य नियोजन यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक आणि समाधानकारक ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास मिळेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण होऊ शकतात. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ येईल आणि त्या यशस्वीपणे पार पाडल्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन पदाची शक्यता निर्माण होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि विस्ताराचे योग आहेत. भागीदारीत काम करणाऱ्यांनी पारदर्शकता आणि विश्वास जपावा. कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी नीट वाचा. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवल्यास कामे अधिक वेगाने पूर्ण होतील. अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादा महत्त्वाचा निर्णय भविष्यात मोठे यश मिळवून देऊ शकतो. मेहनतीचे फळ निश्चित मिळेल, त्यामुळे आत्मविश्वास कायम ठेवा. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगले परिणाम देणारा ठरू शकतो. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात. व्यवसायातून चांगला नफा मिळेल, मात्र उत्पन्न वाढले म्हणून खर्च वाढवणे योग्य ठरणार नाही. घरातील आवश्यक कामांसाठी किंवा एखाद्या शुभकार्यासाठी खर्च करावा लागू शकतो. बचतीवर विशेष भर द्या आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन करा. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. आर्थिक व्यवहार करताना सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. आठवड्याच्या शेवटी बोनस, कमिशन किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. योग्य नियोजनामुळे भविष्यात आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि प्रेमळ राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्य तुमच्या प्रत्येक निर्णयात साथ देतील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक चांगला होईल आणि नात्यातील जुने गैरसमज दूर होतील. घरात शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते किंवा एखादा आनंदाचा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. मुलांच्या यशामुळे मनाला समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. नातेवाईकांच्या भेटीमुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. मात्र छोट्या गोष्टींवरून वाद वाढू देऊ नका. प्रत्येकाच्या भावनांचा आदर करा आणि संयमाने संवाद साधा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक शांतता मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा प्रवास किंवा कौटुंबिक कार्यक्रम आनंददायी ठरेल. घरातील सकारात्मक वातावरण तुमच्या प्रत्येक कामात प्रेरणा देईल. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा अनुकूल ठरणार आहे. जोडीदारासोबतचा विश्वास आणि आपुलकी वाढेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा योग्य काळ आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे आणि ती पुढे सुंदर नात्यात बदलू शकते. काही जणांच्या नात्याला कुटुंबाची मान्यता मिळू शकते. संशय, हट्टीपणा किंवा अहंकार टाळा. एकमेकांच्या भावना समजून घ्या आणि नात्यात संवाद कायम ठेवा. एखादा छोटा सरप्राईज किंवा एकत्र घालवलेला वेळ नात्यातील गोडवा वाढवेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या मताचा आदर केल्यास वैवाहिक जीवन अधिक सुखकर राहील. आठवड्याच्या शेवटी एखादा संस्मरणीय क्षण तुमच्या नात्यात नवीन उत्साह निर्माण करेल. प्रेमातील प्रामाणिकपणा आणि विश्वास हेच तुमच्या नात्याचे सर्वात मोठे बळ ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा ठरू शकतो. एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय सहज समजतील.
स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळेल. गट अभ्यासातून नवीन माहिती मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे होणारा वेळेचा अपव्यय टाळा. नियमित अभ्यास आणि योग्य वेळापत्रकामुळे अपेक्षित यश मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी चांगल्या निकालाची किंवा कौतुकाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. सातत्य, शिस्त आणि मेहनत यामुळे भविष्यातील मोठ्या यशाचा पाया मजबूत होईल. प्रत्येक दिवसाचा योग्य उपयोग केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, पण कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप घेणे आणि संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक राहील. सांधेदुखी, पाठदुखी किंवा स्नायूंचा ताण जाणवू शकतो, त्यामुळे नियमित व्यायाम करा. योग, प्राणायाम आणि ध्यानामुळे मानसिक तणाव कमी होईल. तेलकट आणि मसालेदार पदार्थ कमी खा आणि भरपूर पाणी प्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. काम आणि विश्रांती यामध्ये योग्य समतोल ठेवा. मानसिक शांतता राखल्यास शारीरिक आरोग्यही उत्तम राहील. आठवड्याच्या शेवटी शरीरात स्फूर्ती आणि सकारात्मक ऊर्जा जाणवेल. नियमित दिनचर्या तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा कौटुंबिक कारणासाठी प्रवासाचा योग आहे. हा प्रवास भविष्यात लाभदायक ठरू शकतो. नवीन व्यक्तींशी ओळख होईल आणि त्यातून भविष्यातील संधी निर्माण होतील. धार्मिक स्थळाला भेट दिल्याने मानसिक समाधान मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. एखाद्या शुभकार्याचे निमंत्रण मिळू शकते. जुन्या मित्रांची भेट झाल्यामुळे आनंद मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा आणि वाहतुकीचे नियम पाळा. महत्त्वाच्या कागदपत्रांची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी किंवा शुभ घटना संपूर्ण कुटुंबात उत्साह निर्माण करेल. केलेला प्रवास भविष्यातील प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. उपाय. दररोज भगवान शनिदेव आणि भगवान शिव यांची भक्तिभावाने पूजा करा. ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी काळे तीळ, उडीद डाळ किंवा काळे वस्त्र गरजू व्यक्तींना दान करा. पिंपळाच्या झाडाजवळ संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. मेहनतीसोबत संयम ठेवा आणि कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. गरीब, वृद्ध किंवा गरजू व्यक्तींची शक्य तितकी मदत करा. एकूण मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ, आर्थिक सुधारणा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात लाभ आणि आर्थिक स्थैर्य वाढण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल, तर आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या आणि संतुलित आहार लाभदायक ठरेल. या आठवड्यात तुमचा संयम, शिस्त आणि दूरदृष्टी अनेक अडथळे दूर करून यशाचा मार्ग मोकळा करेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, आर्थिक लाभ, नवीन संधी किंवा कौतुक मिळाल्यामुळे आत्मविश्वास अधिक वाढेल. श्रद्धेने दिलेले उपाय केल्यास ग्रहांची कृपा अधिक अनुकूल राहील आणि पुढील काळातही प्रगती, स्थैर्य आणि समाधानाची साथ लाभेल. धन्यवाद.